हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्रोटल बिल्ड याबद्दल पाहणार आहे आणि थ्रोटल बिल्ड आहे काय आणि याची यूज काय आहे याबद्दल पाहणार आहे. जसं की आपण या प्रकारे समजू शकतो की आपल्याजवळ कोणतं एक यूजर आणि या यूजरला त्या जॉबला फक्त एका तासामध्ये मॅक्सिमम तीन वेळा किंवा 1 मिनिटमध्ये 3 वेळा किंवा 1 दिवसामध्ये 3 वेळा या जॉबला बिल्ड करू शकलं पाहिजे. या प्रकारची कोणती पण परमिशन सेट करायची आहे त्या यूजरला जॉबला बिल्ड करण्यासाठी, म्हणजे त्या यूजरला लिमिट सेट करायची आहे की तर यासाठी आपण थ्रोटल बिल्ड या ऑप्शनचे यूज करू शकतो जेनकिन्समध्ये. यामध्ये आपण आपल्यानुसार यूजरवर लिमिट सेट करू शकतो की 1 दिवसमध्ये 10 वेळा जॉबला बिल्ड करू शकलं पाहिजे किंवा 5 दिवसामध्ये 50 वेळा जॉबला बिल्ड करू शकलं पाहिजे यूजर. तर या प्रकारची लिमिट सेट करायची आहे. तर या आपण कशा प्रकारे लिमिट सेट करू शकतो याबद्दल पाहणार आहे. यासाठी नवीन जॉब क्रिएट करणार. त्या नवीन जॉब क्रिएट करण्याच्या पहिले थ्रोटल बिल्डवर क्लिक करणार आणि दाखवून पाहू की थ्रोटल बिल्ड काय करतो. पण हा इंटरनेटमुळे लोड व्हायला वेळ घेत आहे. तर यासाठी म्हणून आपण डेमो जॉबवर क्लिक करणार आणि येथे नवीन जॉब बनवण्यासाठी न्यू आयटमवर क्लिक करणार. या जॉबला नाव देणार. मी जॉबला नाव देणार डेमो थ्रोटल प्रोजेक्ट. हा पण फ्रीस्टाईल प्रोजेक्ट राहणार. तर फ्रीस्टाईल प्रोजेक्टवर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करणार. यामध्ये पहा, यामध्ये थ्रोटल बिल्डचे ऑप्शन शो होत आहे. या क्वेश्चन मार्कवर क्लिक करणार आणि याची माहिती आपण वाचू शकतो की काय काम करतो. ठीक आहे. यामध्ये आपल्याला ऑप्शन शो होता नंबर ऑफ बिल्ड्स, आपण किती जॉब बिल्ड करू शकतो. तर मी येते बाय डिफॉल्ट 1 आहे. मी येते 3 जॉब बिल्ड करू शकलो पाहिजे, त्यासाठी 3 देत आहे. आणि टाईम पिरियड, तर यामध्ये टाईम पिरियड आपण सिलेक्ट करू शकतो. मिनिट, आवर, वीकली, मंथली, इयरली याप्रमाणे सिलेक्ट करू शकतो. बघा यामध्ये दिसत आहे सेकंड, मिनिट, आवर, डे, वीक, मंथ, इयर याप्रमाणे आपण जॉबला बिल्ड करण्याची परमिशन सेट करू शकतो. टाईम पिरियड, तर यामध्ये मी मिनिट सिलेक्ट करत आहे. ठीक आहे. तर मी 1 मिनिटमध्ये किती जॉब बिल्ड करू शकतो ते मी पाहणार आहे. त्यामुळे 3 जॉब बिल्ड करू शकलो पाहिजे अशी मी परमिशन सेट केली आहे. आणि येथे एक्झिक्यूट शेलमध्ये मी एक कमांड लिहितो प्रिंट करण्यासाठी. या प्रकारे आपण परमिशन सेट करू शकतो. तर एक्झिक्यूट शेलमध्ये येणार आणि यामध्ये एक कमांड लिहिणार इको हेलो वर्ल्ड. अप्लाय अँड सेव्ह वर क्लिक करणार. आता मी या जॉबला बिल्ड करणार 1 मिनिटमध्ये 4 वेळा बिल्ड करणार. तर यावर बिल्ड नाववर क्लिक करणार. 4 वेळा बिल्ड नाववर क्लिक करणार. त्यामध्ये 1 बिल्ड आणि 2 बिल्ड दुसरं बिल्ड होत आहे. तर पहा यामध्ये टाईम घेणार की एक जॉब बिल्ड झाल्यानंतर 20 सेकंडचा टाईम घेणार. तर यामध्ये एक टाईम लिमिट असते की एक जॉब बिल्ड झाल्यानंतर सेकंड जॉब बिल्ड व्हायला 20 सेकंडचा टाईम घेतो. तर 2 जॉब बिल्ड झालेले आहे, परंतु यामध्ये 1 मिनिटमध्ये जेवढं पण जॉब बिल्ड करणं पॉसिबल आहे तेवढेच जॉब बिल्ड करणार, कारण यामध्ये काही लिमिटेशन आहे जॉबला बिल्ड करण्याची. तर यासाठी कॉन्फिगरवर क्लिक करणार आणि यामध्ये पहा अप्रॉक्सिमेटली 20 सेकंड बिटवीन बिल्ड शो होत आहे. म्हणजे यामध्ये प्रत्येक जॉब बिल्ड करण्यासाठी 20 सेकंडचा टाईम घेत आहे. याच रिझनमुळे यामध्ये एक जॉब बिल्ड झाल्यानंतर 20 सेकंडचा टाईम घेत आहे आणि त्यानंतर सेकंड जॉब बिल्ड करत आहे आणि त्यानंतर 20 सेकंडचा टाईम घेऊन थर्ड जॉबला बिल्ड करत आहे.
म्हणजे 1 मिनिटमध्ये मॅक्झिमम 3 जॉब बिल्ड करू शकत आहे. या प्रकारे आपण लिमिट सेट करू शकतो. आणि या प्लगइन बद्दल पाहायचे तर यामध्ये क्लिक करणार. तर पहा, क्लिक करणार तर हा प्लगइन एक ॲव्हरेज लिमिट घेऊन चालतो. परत येणार तर यामध्ये पहा बघा ॲव्हरेज आणि लिमिट घेऊन चालत आहे. ठीक आहे. आता परत येणार, त्यासाठी डेमो थ्रॉटल प्रोजेक्टवर या जॉबवर क्लिक करणार. आता परत आलो तर बघा यामध्ये 3 पेक्षा जास्त बिल्ड नाही करू शकत आहे, कारण की 3 जॉब रन झाली आहे 1 मिनिटमध्ये, कारण का आपण लिमिट 3 जॉबची सेट केली होती म्हणून 3 जॉबला बिल्ड केला आहे. आता आणखी या जॉबला बिल्ड करणार, 3 वेळा आणखी जॉबला बिल्ड करतो. बिल्ड नाववर 3 वेळा क्लिक करणार. तर 4 जॉब बिल्ड झालेला आहे. 5th जॉब बिल्ड चालू आहे, कारण 4 जॉब बिल्ड झाल्यानंतर 20 सेकंड टाईम घेणार आणि 5th जॉबला बिल्ड करणार. आणि 5th जॉब बिल्ड झाल्यानंतर 20 सेकंडचा टाईम घेऊन आणखी 6 जॉब बिल्ड करणार, कारण की यामध्ये टाईम ड्युरेशन आहे डिफॉल्ट 20 सेकंडची, त्यामुळे या जॉबला 20 सेकंड घेऊनच बिल्ड करणार. आता 20 सेकंड टाईम घेऊन 6 नंबरचा जॉब बिल्ड होणार. तर याप्रमाणे आपण लिमिट सेट करू शकतो. तर बघा यामध्ये 6 नंबरचं बिल्ड झालेलं आहे. आपल्या प्रोजेक्टच्या हातमध्ये जेव्हा पण आपल्याला अशी कोणती रिक्वायरमेंट आहे की हा एक जॉबला 1 तासामध्ये 4 वेळा बिल्ड करू शकलो पाहिजे, तर आपण एका तासामध्ये 4 वेळा जॉबला बिल्ड करू शकणार. तर याप्रमाणे आपण जॉब बिल्ड करण्याची लिमिट सेट करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार, वीकली, मंथली, अवरली. यामध्ये बघा टाईम पिरियडमध्ये आपण यानुसार सेट करू शकतो. सेकंड, मिनिट, अवर यानुसार आपण जॉबला सेट करू शकतो, लिमिट सेट करू शकतो. आणि या लिमिटला इरेज करायची आहे, हटवायची आहे, तर यासाठी यामध्ये एक ऑप्शन होतो अलाव युजर ट्रिगर बिल्ड टू स्किप द रेट लिमिट. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिक लिमिट हटून जाणार. तर या ऑप्शनला सिलेक्ट करणार तर ही लिमिट सेट केली होती ती ॲटोमॅटिक हटून जाणार. तर यामध्ये टाईम पिरियडमध्ये पहा मिनिट, सेकंड, अवर, डे, वीक, मंथ, इयर याप्रमाणे आपण लिमिट सेट करू शकतो. जेव्हा पण आपल्याला लिमिट सेट करायची आहे की हा जॉब 1 वेळा बिल्ड झाला पाहिजे कोणतं पण जॉबसाठी, तर यासाठी आपण थ्रॉटल बिल्डवाला ऑप्शन यूज करणार. हा ऑप्शन प्लगइनच्या मदतीनं आला आहे आणि या प्लगइनचे नाव आहे बघा खाली येणार, यावर क्लिक करणार तर बघा प्लगइनचे नाव आहे ब्रांच API प्लगइन. आणि आपल्या मशीनमध्ये हा प्लगइन इन्स्टॉल नाही केलं असणार तर थ्रॉटल बिल्डवाला ऑप्शन आपल्याला शो नाही होणार. तर हा प्लगइन इन्स्टॉल असणं आवश्यक आहे, त्यानंतर आपण सर्व काम करू शकतो. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.